अगोदर आपण इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचा आहे. आपल्याला नाही समजला तर आपण मराठी ऑप्शन्स चेक करायचे आहेत आणि परीक्षेतही आपण त्याचा अर्थ लावला तर आपल्याला लवकरात लवकर उत्तर काढता येईल. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर ग्रामसेवक, आरोग्यसेवक तसेच इतर सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत असताल तर आपल्यासाठी IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस यावर कसे प्रश्न विचारले जातील आणि मागील काही वर्षातील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला मग बघूया आजचा पहिला प्रश्न इडियम्स आणि फ्रेजेस याच्यावरील प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला येथे प्रश्न दिसत असेल, व्हॉट डज द इडियम अ पीस ऑफ केक याचा आपल्याला मीनिंग सांगायचा आहे. 5 ऑप्शन दिलेले आहेत. IBPS पॅटर्न नुसार आपल्याला 5 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन टिक करायचा असतो. मित्रांनो, आपल्यासाठी या इंग्लिश प्रश्नाचे आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन सुद्धा केलेले आहे, त्यामुळे आपल्याला आयडिया येईल की हा प्रश्न परीक्षेमध्ये कसा टॅकल करायचा. चला मग बघा याचा अर्थ काय होतो. अ पीस ऑफ केक अगोदर आपण इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचा आहे. आपल्याला नाही समजला तर आपण मराठी ऑप्शन्स चेक करायचे आहेत आणि परीक्षेतही आपण त्याचा अर्थ लावला तर आपल्याला लवकरात लवकर उत्तर काढता येईल. बघा मग, अ पीस ऑफ केक ऑप्शन दिलेले आहेत. समथिंग डिलिशियस, समथिंग इझी, समथिंग कॉम्प्लिकेटेड, समथिंग बोरिंग किंवा समथिंग एक्सपेन्सिव्ह. तर याचाच मराठी ट्रान्सलेशन बघून घ्या. केकचा तुकडा या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे, या म्हणीचा अर्थ काय आहे. काहीतरी चवदार, काहीतरी सोपे, काहीतरी क्लिष्ट, काहीतरी कंटाळवाणे की काहीतरी महाग. तर याचं उत्तर काय असणार आहे आपलं, काहीतरी सोपे. म्हणजे एकदम काहीतरी सोपी गोष्ट आहे, त्याला आपण म्हणतो पीस ऑफ केक. बघा, ऑप्शन आहे आपलं बी, समथिंग इझी. पुढचा प्रश्न आहे, बार्किंग अप द रॉंग ट्री. तर ऑप्शन दिलेले आहेत. आस्किंग द रॉंग पर्सन, लुकिंग फॉर समथिंग लॉस्ट, अक्युजिंग द रॉंग पर्सन, चूजिंग द रॉंग ऑप्शन, कंप्लेनिंग अननेसेसरीली. तर याचं करेक्ट ऑप्शन जर आपल्याला माहिती असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता. त्यानंतर याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघू शकता. चुकीचे झाड भुंकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे. चुकीच्या व्यक्तीला विचारणे आहे की हरवलेले काहीतरी शोधत असणे आहे की चुकीच्या व्यक्तीवर आरोप करणे आहे की चुकीचा पर्याय निवडणे आहे की विनाकारण तक्रार करणे आहे. तर बार्किंग अप द रॉंग ट्री याचा अर्थ असणार आहे ऑप्शन सी, अक्युजिंग द रॉंग पर्सन. म्हणजेच चुकीच्या व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे बार्किंग अप द रॉंग ट्री. आपण याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये, वाक्यामध्ये कसा उपयोग केला जाईल यावरून आपल्याला ऑप्शन काढायचा आहे. तर आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी, अक्युजिंग द रॉंग पर्सन. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, व्हॉट डज इट मीन लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तर ऑप्शन दिलेले आहेत. फ्री अ ट्रॅप्ड ॲनिमल, रिव्हील अ सिक्रेट, मेक अ लाऊड नॉईज, क्रिएट चाओस, वेस्ट मनी. तर मित्रांनो, आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तर हा ॲनिमलशी रिलेटेड आहे म्हणून हे काय ऑप्शन असणार नाही. आपल्याला जर इंग्लिशमध्ये समजला नसेल तर आपण मराठी ट्रान्सलेशनची थोडी वाट बघू शकता. त्यानंतर याचं ऑप्शन काय असणार आहे दुसरं, रिव्हील अ सिक्रेट, मेक अ लाऊड नॉईज, क्रिएट चाओस, वेस्ट मनी. तर आपण मराठीमध्ये बघू शकता, मांजराला पिशवीतून बाहेर काढू द्या. हा शब्दशः अर्थ झालेला आहे मित्रांनो. तर याचं उत्तर काय असणार आहे, तर रहस्य उघड करा. म्हणजे रिव्हील अ सिक्रेट म्हणजेच आपण त्याला इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये काय म्हणतो, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तर ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे, रिव्हील अ सिक्रेट. पुढचा प्रश्न बघूया, व्हॉट डज द इडियम हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण परत परत बघितल्यानंतर आपल्याला या इडियम्स आणि फ्रेजेस एकदम पाठच होऊन जाणार आहेत आणि आपले परीक्षेमधील 2 ते 3 मार्क यावरून फिक्स येणारच आहेत, यामधूनच येतील आणि आपल्याला परीक्षेमध्ये ऑप्शनही अशाच पद्धतीचे बघायला मिळणार आहेत.
तर हिट द नेल ऑन द हेड याचे ऑप्शन दिलेले आहेत. मेक अ मिस्टेक, गेट टू द पॉइंट, हर्ट समवन, स्टार्ट अ प्रोजेक्ट किंवा फिक्स समथिंग. काय असणार आहे याचं उत्तर? तर आपण मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन बघून घ्या. डोक्यावर नखे मारणे हा शब्दशः अर्थ घेतलेला आहे इथं. याचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन दिलेले आहेत. चूक करा, मुद्द्याकडे जा, एखाद्याला दुखापत करणे, एखादा प्रकल्प सुरू करा किंवा काहीतरी निश्चित करा. यापैकी कुठलं ऑप्शन आहे बरोबर? तर हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ होतो मुद्द्याकडे जा. म्हणजेच ऑप्शन बी गेट टू द पॉइंट हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ किक द बकेट? किक द बकेट याचा अर्थ काय असणार आहे? स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट असेल, की रिटायर फ्रॉम वर्क असेल, की ट्रॅव्हल अब्रॉड असेल, की डाय असेल, की गेट मॅरिड असेल. काय असणार आहे याचं उत्तर? मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघा. किक द बकेट याचा अर्थ काय होतो? नवीन प्रकल्प सुरू करा, किंवा कामातून निवृत्त व्हा, किंवा परदेश प्रवास, की मरणे आहे, की लग्न करणे आहे. काय आहे याचं उत्तर? किक द बकेट या इडियम्सचा अर्थ होतो डाय, म्हणजे मरणे. याला आपण किक द बकेट असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट डज इट मीन बर्न द मिडनाईट ऑइल? तर याचा अर्थ काय होणार आहे या इडियम्सचा? तर वेस्ट रिसोर्सेस. दुसरा ऑप्शन आहे वर्क लेट इन द नाईट, सेलिब्रेट अ व्हिक्टरी, मेक अ डिफिकल्ट डिसिजन, रिलॅक्स आफ्टर वर्क. आता मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघून घ्या. मध्यरात्री तेल जाळणे याचा अर्थ काय होतो? अपव्यय संसाधने, रात्री उशिरापर्यंत काम करणे, विजय साजरा करणे, कठीण निर्णय घेणे, की कामानंतर आराम करणे. काय असणार आहे याचं करेक्ट उत्तर? तर बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे आपण जे खूप जास्त मेहनत करतो का त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे वर्क लेट इन टू द नाईट, रात्री उशिरापर्यंत काम करणे, यालाच आपण बर्न द मिडनाईट ऑइल अशा पद्धतीने याचा अर्थ होतो. वर्क लेट इन टू द नाईट. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट डज द इडियम द बॉल इज इन युअर कोर्ट या इडियमचा अर्थ काय होतो? ऑप्शन दिलेले आहेत. यू नीड टू डिसाइड, यू आर इन ट्रबल, यू हॅव ओन, यू आर बीइंग वॉच, यू आर लुझिंग. काय आहेत हे 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचे मराठीमध्ये भाषांतर बघा. बॉल तुमच्या कोर्टात आहे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? आपण निर्णय घेणे आवश्यक आहे. तुम्ही संकटात आहात, तुम्ही जिंकलात, की तुमच्यावर लक्ष ठेवले जात आहे, की तुम्ही हरत आहात. या 5 पैकी कुठले ऑप्शन बरोबर असणार आहे? तर मित्रांनो, द बॉल इज इन युअर कोर्ट याचा अर्थ होतो यू नीड टू डिसाइड, म्हणजे हे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेलं आहे. मग निर्णयही तुम्हीच घेणे आवश्यक आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हॉट डज द फ्रेज ब्रेक द आईस? ब्रेक द आईस याचा अर्थ काय होतो? ब्रेक द आईस. स्टार्ट अ कन्व्हर्सेशन, स्टार्ट अ कन्व्हर्सेशन, कॉज अन ऍक्सिडेंट, एंड अ रिलेशनशिप, मेक अ मिस्टेक, सॉल्व अ प्रॉब्लेम. तर काय होतो ब्रेक द आईसचा अर्थ? आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला जर उत्तर येत असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता. तर याचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन असणार आहे बर्फ तोडणे. या वाक्प्रचाराचा अर्थ काय असणार आहे? ऑप्शन आहेत संभाषण सुरू करणे, अपघात होऊ शकणे, नातेसंबंध संपवणे, चूक करणे, की समस्या सोडवणे. काय आहे याचं उत्तर? तर ब्रेक द आईस म्हणजे कुठल्याही गोष्टीची काहीतरी सुरुवात करणे म्हणजे ब्रेक द आईस. स्टार्ट अ कन्व्हर्सेशन, स्टार्ट अ कन्व्हर्सेशन आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. संभाषण सुरू करणे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. तर ऑप्शन दिलेले आहेत. इट टू मच, त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे टेक ऑन मोर दॅन यू कॅन हँडल, ऑप्शन सी आहे टॉक टू मच,
ऑप्शन डी आहे ओव्हर इस्टिमेट समवन आणि ऑप्शन ई आहे मेक अ बिग मिस्टेक. मित्रांनो बघा, आपल्याला विचारले आहे बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. आपण वरील प्रश्न जसे सोडवले त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर आपल्याला प्रश्नामध्येच उत्तर मिळून जाते. बघा मग बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू, तर याचं ऑप्शन आपलं करेक्ट काय असणार आहे, तर ते असणार आहे ऑप्शन बी, टेक ऑन मोर दॅन यू कॅन हँडल. तर मराठी ट्रान्सलेशन बघा, तुम्ही चावता त्यापेक्षा जास्त चावणे, म्हणजे याचं आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी, तुम्ही हाताळू शकता त्यापेक्षा जास्त घ्या. याचाच अर्थ बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू असा होतो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, व्हॉट डज द इडियम स्पिल द बीन्स? स्पिल द बीन्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय असणार आहे? वेस्ट रिसोर्सेस, क्लीन अप मेस, रिव्हील अ सिक्रेट, मेक अ मेस की लूज मनी काय असणार आहे? याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघा. स्पिल द बीन्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? अपव्यय संसाधने होतो, गोंधळ कमी करणे होतो, की रहस्य उघड करणे होतो, की गोंधळ करणे होतो, की पैसे गमावणे होतो? तर स्पिल द बीन्स याचा अर्थ होतो ऑप्शन सी, रहस्य उघड करणे, रिव्हील अ सिक्रेट. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलवर इंग्लिश विषयाशी संदर्भात म्हणजेच इंग्लिश विषयाशी रिलेटेड IBPS पॅटर्नने जशा पद्धतीने प्रश्न विचारले होते जशाच तसे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे अशाच प्रॅक्टिस सेशनसाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.